राज्य वन्यजीव मंडळाच्या 6 जानेवारीला झालेल्या बैठकीत तज्ज्ञ सदस्यांचा विरोध डावलून मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मार्गिकेत लोहखाणीला हिरवा कंदील दिलेला। मात्र यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या सुमारे 60 वाघांचा अधिवास धोक्यात येऊ शकतं याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दखल घेतली आहे। न्यायालयाने सुमोटो दाखल करत जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांचा संवेदनशील अधिवास असून प्रस्तावित खाणीच्या पट्ट्यातच 8 निवासी वाघ आहेत, तर अनेक प्रसिद्ध वाघ देखील याच मार्गात राहतात। ताडोबा ते उमरेड कहाणला येथे जंगलाला जोडणाऱ्या मार्गिकेत ही खाण येते। ही खाण घोडाझरी अभयारण्यालगतच आहे। 7 वर्षांपासून हा प्रस्ताव मंडळाच्या बैठकीत आल्यानंतर प्रत्येक वेळी तो नाकारण्यात आला। तज्ञांच्या समितीनेही ही खाण जंगलात होऊ नये असाच अहवाल दिलाय। मात्र त्यानंतरही फडणवीसांनी या खाणीला मंजुरी दिली होती। या प्रकल्पामुळे सुमारे 18,000हून अधिक झाडं तोडली जाणार आहेत। यावरून न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय।